नमस्कार, मी चित्रा राऊत, स्वानंद इन्व्हेस्टा. आज आपण बोलणार आहोत 7 टिप्स फॉर बिझनेस ग्रोथ या विषयावर. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. म्हणजेच आपण जर आपल्या व्यवसायानिमित्त काही नेटवर्किंग मीटिंग्स केल्या, एकमेकाला भेटलो, एकमेकांना आपले व्यवसाय शेअर केले आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी स्वतः त्यांचं प्रोडक्ट घेऊन, सर्विस घेऊन किंवा त्यांना रेफरन्स देऊन जर मदत केली, तर आपण एकमेकांचा व्यवसाय असा वाढवू शकतो. त्यामुळे इतरांना सहाय्य करा आणि आपला व्यवसाय वाढवा. अशीच एक स्टोरी आहे की जर तुम्ही एकमेकांना सहाय्य केलं तर कशा पद्धतीने तुम्ही दोघेही जण सुखी राहू शकतात, त्याच्यावर ही स्टोरी आहे. एकदा एक माणूस मरतो आणि तो स्वर्गात जातो. ब्रह्मदेवाला म्हणतो, स्वर्ग नरक काय फरक आहे? ब्रह्मदेव म्हणतात की तुम्ही जाऊन बघा ना काय फरक आहे तो. त्यामुळे आधी तो नरकात जाऊन बघतो की काय परिस्थिती आहे. तर सर्वांना जेवणाची ताटं वाढलेली असतात आणि सगळेजण जेवत असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात हास्य नसतं, अजिबात सुख, समाधान, आनंद नसतो आणि ते आपले जेवत असतात आणि त्यांचं चाललेलं असतं. कुणीही सुखी नसतं तिथे. तेच स्वर्गात जातात तर तिथे सगळेजण सुखी असतात, समाधानी असतात आणि जेव्हा ब्रह्मदेवाला येऊन तो भेटतो तेव्हा म्हणतो की दोन्ही ठिकाणी परिस्थिती सेम आहे. दोन्ही ठिकाणी जेवणाची ताटं वाढलेली आहेत, त्यांच्या हाताला मोठे मोठे चमचे लावलेले आहेत, पण स्वर्गातली लोक जास्त सुखी आहेत आणि नरकातली कमी सुखी आहेत आणि सुखीच नाही मुळात. का बरं? कारण स्वर्गातली लोक स्वतःला मदत करत आहेत, स्वतः जेवण्याचा प्रयत्न करतात त्या लांब लांब चमच्यांनी आणि त्यांच्या तोंडात व्यवस्थित अन्नसुद्धा जात नाही आणि त्यामुळे ते दुःखी आहेत. पण स्वर्गातली लोक मात्र खूप छान पद्धतीने समोरच्याला भरवत आहेत. त्यामुळे त्यांचा चमचा जो आहे हाताला बांधलेला, तो लांब डिस्टन्स जरी असलं तरी समोरच्याच्या तोंडात व्यवस्थित त्यांना घास भरवता येतो आणि त्यामुळे एकमेकांच्या समोर असलेल्या व्यक्तींना एकमेक अन्न भरवत असल्यामुळे व्यवस्थित डिस्टन्स होऊन ते सगळेजण छानपैकी जेवत आहेत, जेवणाचा आनंद घेत आहेत, गप्पा गोष्टी करत आहेत आणि छानपैकी जेवत आहेत आणि त्यांचं पोट पण भरतं आहे आणि ते आनंदीसुद्धा आहेत. तर असं कसं असू शकतो? ब्रह्मदेवाला विचारलं की तुम्ही ही सगळी परिस्थिती तर सेम केली आहे, फक्त परिस्थितीशी लढायचं कसं किंवा परिस्थितीला कसं पद्धतीने हाताळायचं हे इतकं ज्ञान जरी असलं तरी माणूस छानपैकी आनंदी राहण्यासाठी त्याची मदत होते. तर ह्या ठिकाणी जर स्वतःचं अन्न खातो आहे तर तो दुःखी असतो, पण कारण त्याच्या तोंडात चमचा जात नाही. पण समोरच्याला जर अन्न भरवलं तर व्यवस्थितपणे तो त्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो. जेव्हा तुम्ही क्लायंटला ॲप्रोच करता तेव्हा फुल पॉझिटिव्हने जायचं आहे. पहिल्यांदा तर त्याला ॲप्रिशिएट करायचं आहे. त्याच्या जो काही चांगला गुण असेल किंवा त्याच्या घरात काही पेंटिंग असेल किंवा काही गोष्टी ज्या तुम्हाला आवडतील त्याचं अगदी होल हार्टली मनापासून त्याचं कौतुक करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या इंटरेस्टचं तुम्ही बोललं पाहिजे, कारण ज्याच्यात त्याला इंटरेस्ट नाही आहे अशा विषयांवर तुम्ही बोललात तर कदाचित त्याचं लक्ष तुमच्या बोलण्याकडे जाणार नाही. आणि जर तुम्हाला थोडंसं नाव घेऊन बोलता आलं तर मिस्टर यश किंवा मिस्टर विनोद अशा प्रकारे तुम्ही बोललं तर ते जास्त कनेक्ट होतात
आणि जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट किंवा सर्विस त्यांना समजावून सांगायची असेल तर आधी त्यांचं व्यवस्थित ऐकून घेणं महत्त्वाचं. कारण आपणच बोलत राहिलो कदाचित ते आपल्या विषयावर लवकर येणार नाहीत, पण त्यांचे विचार काय आहेत, त्यांचं आपल्या प्रोडक्टबद्दल किती नॉलेज आहे हे जर तुम्ही जाणून घेतलं तर त्या पद्धतीने बोलणं तुम्हाला सोयीस्कर होणार आहे. तुम्ही जे टाईम ठरवून गेलेले आहेत, बरोबर आहे, त्या टाईमलाच तुम्हाला बोलायचं आहे. कदाचित अर्धा तास ठरवून गेले आहेत आणि पाऊण तास झाला तरी तुमचं संपतच नाही आहे. 40 मिनटं झाली की माणूस त्याच्या लिंकवरून हटतो. कदाचित तो मग व्हॉट्सअप बघायला सुरुवात करेल, इकडे तिकडे टकटक करेल. मग त्याचं लक्ष विचलित होतं आणि तो परत तुमच्या विषयाकडे कॉन्सन्ट्रेट नाही होत. त्यामुळे दिलेल्या वेळातच तुमचं प्रोडक्ट सांगून संपवणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण जर पुढे त्याचं लक्ष नसेल त्या प्रोडक्टकडे तर तुमचं जे प्रोडक्ट आहे ते छान प्रकारे प्रेझेंट होणार नाही. आधीच तुम्ही तयारी करून जायचं की यात अर्धा तास दिला आहे तर त्या अर्धा तासात मला नक्की काय बोलायचं आहे. साधारण त्या घरातली माणसांची वयं किंवा माणसांच्या सवयी किंवा माणसांसाठी जे आवश्यक प्रोडक्ट आहे, सर्विस आहे, ते तुम्ही तिथे स्पेसिफिकली सांगायचं आहे. अवास्तव ज्या गोष्टी आहेत त्या न करता तुम्हाला विषयावर जाणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, त्यांनी 1-1.5 तास दिले आहेत तर तुम्ही त्या विषयावर जायला वेळ घेतला तर ठीक आहे. पण जर तुम्हाला अर्धा तासच दिला आहे आणि अर्धा तासात तुम्हाला बोलायचं आहे तर त्याला कुठेतरी छान गोष्टी करायला जायचं असेल, एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल किंवा एखाद्या मीटिंगला जायचं असेल किंवा त्याची क्लायंट व्हिजिट असेल तर तो तुम्हाला जो वेळ दिलेला आहे तो पूर्णपणे तुम्ही युटिलाइज करून त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं आहे. एकतर वेळेवर जायचं आहे. आणि जर समजा आपल्याला तासाभरात पोचायचं आहे तिकडे तर 1.25 तास आधी निघा. म्हणजे 15-20 मिनटं आधीच पोचून त्याच्या एरियात जाऊन राहिलात तरी काही हरकत नाही. पण काहीतरी अशा गोष्टी होतात ना आपल्या ठिकाणी की ट्रेन लेट होते किंवा एक ट्रेन एखादी मिस झाली तर दुसऱ्या ट्रेनला कधीकधी आपल्याला मिळायला वेळ जाऊ शकतो. कधीकधी कारने गेलात तर ट्रॅफिक लागू शकते. काही गोष्टी अशा होतात की जरी आपण वेळेवर निघालो तरी वेळेवर पोचूच याच्याबद्दल थोडीशी शंका असते. त्यामुळे जेव्हा आपण निघायचं असेल 1 तास आधी तर 1.25 तास आधी आपल्याला निघायला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम. हे आपलं टाईम खूप प्रेशियस आहे मित्रांनो. लवकर उठायची सवय लावा आणि जे काही आहेत गोष्टी, ज्या महत्त्वाच्या गोष्टी प्लॅनिंग असेल म्हणा किंवा कुठे जायचं असेल आणि त्याचे काही नोट्स काढायचे असतील किंवा तिथलं प्रोडक्ट जे काही तुमच्या आवश्यक प्रोडक्ट्स असतील ती बॅगमध्ये भरणं असेल. ऐन वेळेला आपले काही प्रोडक्ट्स घरी राहतात किंवा काही नोट्स घरी राहतात तर असं करू नका. तर आदल्या दिवशीच जर तुम्ही पॅकिंग करून ठेवलं तर ते वेल अँड गुड, खूपच चांगलं. पण नसेल तर लवकर उठत असाल तर ते पूर्ण तुमची डायरी, पेन, प्रोडक्ट, सर्विस किंवा जे काही पॅम्पलेट्स असतील तुमची, ते रिगार्डिंग बुक्स असतील ती तुम्ही सगळी तुमच्या बॅगेत त्याला आठवून, म्हणजे त्या स्पेसिफिक क्लायंटला आठवून ज्याच्याकडे आपण जातो आहे त्याच्या नीडवाईज जर काही प्रोडक्ट सर्विस असेल तर ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या बॅगमध्ये आधी भरून ठेवायला हवं. रिकॉल करायला पाहिजेत पॉईंट्स की हा एजचा व्यक्ती आहे तर त्याला काय काय सूट होईल, काय काय लागेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची म्हणजे जेव्हा तुम्ही लवकर उठाल तेव्हा किमान अर्धा ते मॅक्झिमम 1 तास मोबाईलच्या लांब राहा आणि तुमची जी दैनंदिन कामं आहेत ती आटपून घ्या. आपले जे विचार असतात ते विचार जर मोबाईल आपण आधीच बघितलं तर त्याच्या बातम्यांनी आपले विचार वेगळे होतात. पण आधी सकाळी उठल्यावर जे विचार पॉझिटिव्ह असतात आपले, ते जर आपल्याला कंटिन्यू ठेवायचं असेल तर निदान 1 तास तरी मोबाईल बघू नका. त्याच्यानंतर हे सगळं आपलं सुरूच असतं, ते करतोच आपण. पण 1 तास तरी आपला
चांगल्या विचारांसाठी तुम्ही द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्ही करताय व्यवसाय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रॅक्शन नको आहे, कुठल्याही गोष्टीचं नको. सकाळी उठलात, लगेच मोबाईल घेतलात, लगेच रील्स स्क्रोल करायला सुरुवात केली, अर्धा तास गेला, पाऊण तास गेला, 1 तास गेला, अजिबात काही माहिती नाही आहे, कुठे काही हे नाही आहे, बंधन नाही आहे. लाईट गेलं की इकडे कळतं, अरे आपण गिझरच ऑन केला नव्हता, पाणीच काढून नाही ठेवलं आहे आणि आता आपल्याला सगळी घाईघाई होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे एक्स्ट्रा टाईम तुमचं जात आहे मोबाईलमध्ये, ते तुम्ही वाचवायला हवं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्या आईवडिलांबद्दल, आपण ज्या भूमीवर पाय ठेवतो त्याच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड दाखवायला पाहिजे. उठल्यावर जर आईबाबांना मनातल्या मनात जर तुम्ही नमस्कार केला, त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव ठेवला, तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. धर्मी माता जी आपल्याला उभे राहतो आपण तिच्यावर, तर तिला नमस्कार केला तर आपले जे गोष्टी आहेत पुढच्या त्या छानच होतात. कधी पण आपण अननेसेसरी शॉपिंग करून ठेवतो. काही गरज नसताना एकावर एक फ्री आहे, 2वर 3 फ्री आहे म्हणून ते 5ही घरी घेऊन असतो. तर अननेसेसरी शॉपिंग टाळा. त्या गोष्टीसाठी वेळ पण जातो आपला आणि आपले सगळे दिवसा फ्रेश मूड जो असतो तो आपण जर शॉपिंगलाच लावला तर काही चांगल्या गोष्टी आपण आयुष्यात करणार असतो, त्या दिवसाला करणार असतो. तर त्या शॉपिंगवरून आपल्याला आल्यानंतर धावपळ करून कंटाळा आलेला असतो, त्यामुळे त्या दिवशी काही होत नाही, राईट. तर त्यामुळे अननेसेसरी शॉपिंग टाळा, एक्स्ट्रा शॉपिंग टाळा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॉसिपिंग टाळा. आपल्या विषयावर फोकस करून आपल्याला काही आपल्या विषयात ज्ञान घेता येतं का, अपडेशन घेता येतं का, ते पहा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेलिकेट युअर वर्क. डेलिकेट वर्क केल्यानंतर काय होतं की मेन जे काम आहे ते तुम्ही करता. म्हणजे क्लायंटला भेटणं, काही बिझनेस नेटवर्किंग मीटिंग असतात आपल्या, तर त्याच्यासाठी जाणं. क्लायंट जर दुःखात असेल, सपोज जर तो हॉस्पिटलाइज झाला असेल तर त्याला, किंवा त्याच्या फॅमिली हॉस्पिटलाइज असेल तर त्याला जाऊन भेटणं हे आपलं गरजेचं आहे. कारण त्याने आपले जे संबंध आहेत ते दृढ होतात. आणि जर त्याचा बर्थडे असेल तर विश करणं, त्याच्या नवीन घरासाठी, न्यूबॉर्न बेबी जर घरात आलेली असेल, त्यांनी नवीन कार घेतली असेल, बाईक घेतली असेल, तर त्याला कॉंग्रॅच्युलेट करणं, बेस्ट विशेष देणं हे तुमचं काम आहे. आणि तुमचं नॉलेज जे आहे ते अपडेट करत राहायला पाहिजे. आणि जर त्याच्या काही आवडीनिवडी असतील तुमच्या आणि त्याच्या काही आवडीनिवडी अशा जुळत असतील तर तुम्ही त्याच्यावरही बोलायला पाहिजे. कारण एखाद्याला गाणं आवडतं, एखाद्याला गाणं ऐकायला आवडतं, एखाद्याला गाणं गायला आवडतं. आता कराओकेसारखे फार प्लॅटफॉर्म आलेले आहेत की जिथे तुम्हाला गाण्याची संधी पण असते आणि जास्त लोक तुम्हाला तिथे भेटू शकतात. ते प्रत्येक जरी गायनाचे कानसेन आणि तानसेन असले तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रोडक्टची, सर्व्हिसची गरज भासतेच. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमांना जात जा. तुमच्या इथे बारशी असतील, मुंजी असतील, लग्न असतील, तर अशा प्रकारच्या कार्यक्रमांना पण तुम्ही जात राहा. जेव्हा आपण दिसत राहतो लोकांना, ॲक्टिव्ह राहतो, तेव्हा लोकांना नजरेत येतो आणि त्यावेळेलाच आपला बिझनेस होतो. आपण जर घरात बसून राहिलं, अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम मी अटेंड करणार नाही, फक्त माझा व्यवसाय करेन, तर ज्या संभाव्य लोकांकडून तुम्हाला व्यवसाय मिळणार असतो
त्या संभाव्य लोकांपर्यंत तुम्ही पोचत नाही आणि तुमचा व्यवसाय वाढत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जाणं हे देखील एक प्रकारचं नेटवर्किंगच असतं. कारण बारशाला गेल्यावर काय होणार आहे, तिथे लहान मुलं येणार आहेत, मोठी माणसं येणार आहेत, त्यांच्या आवडीनिवडीचे किंवा त्यांच्या उपयुक्ततेचे प्रोडक्ट किंवा सर्विस आपल्याकडे असू शकतात, ते तुम्हाला तिथे देता येतील. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा एखादा माणूस आपल्याला रेफरन्स देतो, तर रेफरन्स दिल्यावर एखादी क्वेरी असेल तर त्याला लवकरात लवकर रिस्पॉन्ड करा. तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या काही असिस्टंट्स असतील किंवा तुमचे रिलेटिव्स असतील, त्यांना त्या कामासाठी पाठवा. किंवा त्यांना त्यात काम जमत नसेल तर निदान आम्ही तुमच्याकडे आलो आहे, तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे तो जाणून घ्यायला, तर निदान त्याला लगेचच्या लगेच सर्विस मिळू शकेल आणि तुमच्याकडून काहीतरी रिस्पॉन्स आला ह्याच्यामुळे ते खुश राहतील. तुम्ही नेहमीच क्लायंटला अपडेटेड ठेवा आणि काही एज्युकेशनल किंवा काही असं असतात की काही ठिकाणी म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये नेहमीच एज्युकेटेड राहणं गरजेचं असतं. लोकांना नवीन नवीन प्लॅन्स किंवा नवीन नवीन काही गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं, त्यांना ते सांगायला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे त्यांना अपडेट करत राहा. त्याच्यानंतर जर त्याचा माइंडसेट खूप चेंज झालेला असेल तर तुम्ही तिथे त्या दिवशी आपल्या विषयावर नाही बोललात तरी चालेल, कारण तो खूप डिस्टर्ब असतो आणि या डिस्टर्ब असलेल्या अवस्थेत ते तुमचं प्रोडक्ट किंवा सर्विस हे व्यवस्थितरित्या ऐकू शकत नाही. त्यामुळे काय होईल की एकतर तुमचं प्रोडक्ट सेल होणार नाही आणि त्याचा माइंडसेट बिघडलेला असल्यामुळे तो तुम्हाला प्रॉपर वेळ आणि लक्षही देऊ शकत नाही. तर त्यावेळी तुम्ही नुसतं त्याला भेटायला गेलात तरी पण चालू शकतो. काही त्याला आयुष्यात चॅलेंजेस आलेले असतील, कोणाची डेट झालेली असेल घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींपैकी, किंवा काही इनसिक्युरिटीज त्याला असतील किंवा फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये पण असू शकतो तो, की एखाद्या घरात हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे, 10 लाखाचंच मेडिक्लेम त्याच्या पूर्ण फॅमिलीचं आहे, पण एकाच माणसासाठी 15 लाखाचा क्लेम आला सपोज, तर काय होतं की तो मनस्थितीत असतो, विचारात असतो की कशा प्रकारे मी ह्या 5 लाखाचं मॅनेजमेंट करू. 10 लाख रुपये तर मेडिक्लेम कंपनी आपल्याला देणार आहे, पण पुढच्या 5 लाखाचं मॅनेजमेंट मी कशा प्रकारचं करायचं आहे, अशा विचारात तो असतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे जाता, त्यामुळे तुमचं सेल नाही होत, कारण त्याची प्रॉपर मनस्थितीच तशी नसते. जर तुम्ही सगळ्या गोष्टी पार करून या, तुम्ही काय करत राहिला, त्याचा ॲप्रोच नीट केला, त्याला विश वेल केलं, त्याला व्यवस्थित रिस्पॉन्ड केलं आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपण केला की त्याला ॲप्रिशिएट केलं, तर काय होईल, आपला ॲप्रोच ठीक राहील आणि आपण त्याला चांगल्या प्रकारे आपलं प्रोडक्ट सेल करू शकतो, राईट. आणि हे जे प्रोडक्ट सेल केलेलं आहे तर ते त्यांना आवडलं का, तर त्यांचं एक छोटंसं रिव्ह्यू घ्यायचा आहे त्या गोष्टीचा, की तुम्ही किती मार्क द्याल मला माझ्या सर्विसविषयी किंवा माझ्या प्रोडक्टविषयी. त्यांचं काही ते अगदी छान आपल्या ह्याच्यावर प्रोडक्टवर खुश असले तर आपल्याला एक छोटासा एक व्हिडिओ पण देतील किंवा काहीतरी फीडबॅक फॉर्म जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर गुड किंवा असं शॉर्टमध्ये तुम्हाला लिहून पण देतील की त्यांचा काय अनुभव आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे पार्टीकडनं, त्याच्या खाली त्यांचं नाव लिहून घ्यायचं आहे. तर तुमचा अनुभव कसा होता ते विचारून त्यांना व्यवस्थित फीडबॅक फॉर्म आपला भरून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. आयदर तो व्हिडिओ पण असू शकेल, पण व्हिडिओ जास्त लांब नसावा, कारण लोक काय होतात
की मग बोर होतात. जास्तीत जास्त 30 सेकंद आणि अगदी वाटलं की खूप काही त्याला सांगायचं तर मॅक्स टू मॅक्स 1 मिनिट, त्याच्यावरती तर तुमचा व्हिडिओ जायला नको आहे. तर अशा प्रकारचं टेस्टिमोनियल्स राईटअपमध्ये किंवा व्हिडिओ फॉर्ममध्ये तुम्ही त्यांच्याकडनं घ्यायचे आहे. आणि जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवा मित्रांनो. कारण कसं आहे ना, की जर तुम्ही लोकांना भेटत नाही राहिलात तर तुमचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शार्पन नाही होत. म्हणजे कसं की तुम्ही वेळेवर जाणं, वेळेवर पोचणं, तुमचं प्रोडक्ट व्यवस्थित सांगणं, तुमचं प्रोडक्ट ठरलेल्या टाईमनुसार सांगणं, तर ज्याची गरज आहे त्याला तेच प्रोडक्ट तुम्ही सांगणं. तर अशा प्रकारचं सातत्य ठेवलं तुम्ही, प्रत्येक वेळेला लोकांना भेटत राहिलात तर तुमचे हे काही गोष्टी ह्या नीट होतील. मग एका ठिकाणी खूप उशीरच झाला, एका ठिकाणी धड हेच नव्हतं, त्याची मनस्थितीच नव्हती, दुसऱ्या ठिकाणी गेलो तर त्याला प्रोडक्टच नाही आवडलं, तिसऱ्या ठिकाणी गेलो तर तोच कुठेतरी गेलेला होता, चौथ्या ठिकाणी गेलो तर तो हॉस्पिटलमध्ये होता, तिथून त्यांनी मला फोन केलेला की मी आज नाही भेटू शकत. तर त्यामुळे अशा प्रकारे वारंवार जर असं तुमच्या आयुष्यात घडत राहिलं आणि तुम्हाला अपॉइंटमेंट नाही मिळाली तर आपलंच खच्चीकरण होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त अपॉइंटमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त अपॉइंटमेंट करून तुमचे जास्तीत जास्त सेल वाढवा मित्रांनो. तर जेव्हा तुम्ही अशा एकापेक्षा अनेक क्लायंटला दिवसभरातून भेटतात त्याचा अनुभव तुमच्या नवीन जे काही तुम्ही क्लायंट व्हिजिट कराल तर त्याच्याशी जोडला जातो आणि तुमचा बिझनेस ऑफकोर्स वाढतो कॉन्फिडन्स वाढल्यामुळे. आणि हा कॉन्फिडन्स कशाने वाढतो? वारंवार 1 to 1 करत वेगवेगळ्या लोकांना भेटल्यामुळे, वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या, वेगवेगळ्या मनस्थितीच्या लोकांना भेटल्यामुळे हा कॉन्फिडन्स आपला वाढत असतो. आणि आपण एक रिव्ह्यू आपल्या प्रोडक्टविषयी, आपल्या इन्कमविषयी घ्यायचा आहे की आपलं जे इन्कम गेल्या वर्षीच्या इन्कमपेक्षा आत्ताचं इन्कम वाढत असेल ना मित्रांनो, तर समजून जा की तुमचा जो व्यवसाय तुम्ही जो करताय तो व्यवस्थित सातत्याने करताय. पण जर तुमचा कमी होत असेल व्यवसाय तर तुम्ही कुठेतरी मागे पडताय. म्हणजे कशामध्ये? इन्कममध्ये तर मागे पडतायतच आहे, पण ते कशामुळे होतं आहे की तुमचा कॉन्फिडन्स लेवल कमी होती आहे की पुढे जास्तीत जास्त तुमचे ऑब्स्टॅकल निर्माण होतात, चॅलेंजेस तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये येतात आणि तुम्ही त्या चॅलेंजेसला टॅकल करण्याच्या ऐवजी रिफ्रेश होता. तर असं न करता तुम्ही एखादं चॅलेंज आलं तर त्याच्यातून ते बाजूला सारून तुम्ही नवीन चॅलेंजेसकडे किंवा नवीन क्लायंटकडे जाऊन आपलं प्रोडक्ट जे आहे ते सांगायच्या मनस्थिती. एखाद्या कलाकार बघा, तुम्ही जेव्हा नाटक करत असतो तेव्हा त्याच्या आयुष्यात काही चॅलेंजेस येत नाही असं असतं का? त्याचे पण कुटुंब असतं, त्याची पण मुलं शाळेत जात असतात, बरोबर आहे, त्याला पण काही चॅलेंजेस येत असतात, बरोबर आहे. तर जरी त्याच्याकडे काही असिस्टंट असले ती कामं सगळी करायला, पण एक बाबा म्हणून किंवा एक आई म्हणून ती त्या लेवलवर विचार करत असते, तरी पण त्यांचं कुठे आपल्याला नाटकामध्ये दिसतं का? नाही दिसत. तर त्यांचा ते जो व्यवसाय आहे तो व्यवस्थित करत असतात. त्याचप्रमाणे आपण न थांबता, म्हणजे त्यांचे काय कुठे जॉब आहे का? नाही, बरोबर आहे, तर ते करतात की नाही? तसंच आपण पण प्रोफेशनल्स प्रमाणे जर वागलो, आपण व्यवस्थित आपल्या नेहमीच्या वेळेला घरातून निघालो, नेहमीच्या वेळेला फोन कॉल्स जे आहे ते अटेंड करायला घेतले, त्यांच्या ह्याची अगदी काही क्वेरी तर खूप छोट्या असतात, पण त्यांच्याकडे नाही ना लक्ष दिलं की मग त्या क्वेरी तर वाढतात, पण त्यांचं मनाचं असमाधान ते पण वाढत राहतं. त्यामुळे तुमच्यावरचा विश्वास डळमळतो. तर हा विश्वास डळमळू देऊ नका मित्रांनो. आणि छान व्यवसाय करा. आणि कोणी जर व्यवसाय नवीन करत असेल तर त्याला चालना द्या. म्हणजे एखाद्याने आता खूप लोक असं कोकणातल्या प्रोडक्ट्सची दुकानं टाकतात.
पण त्यांना 2-3 वर्षांनी असं वाटतं की आता इतका काही फायदा होत नाही त्याच्यामध्ये, खूपच त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. दिस इज फॉर एक्झाम्पल म्हणजे कुठला पण व्यवसाय असू शकतो. इन्व्हेस्टमेंट वाढलं आणि त्यांचं जे येण्याचं म्हणजे हे येण्याचं आहे ते कमी झालं की मग परत त्यांना त्रास होतो. त्यामुळे जेव्हा इनॉग्रेशन करत असेल कोणी अशा प्रकारचं, तर हक्काने जा तिथे काही प्रोडक्ट्स तुम्ही विकत घ्या. म्हणजे त्याला त्याच्या प्रोडक्ट विषयी थोडा आत्मविश्वास वाटेल की हे प्रोडक्ट संपतं आहे, ते प्रोडक्ट संपतं आहे. एक आपण बाहेरून तर घेतच असतो काही वस्तू, तर त्या काही वस्तू काही दिवस जर त्याच्या दुकानातून घेतल्या तर त्याला जोपर्यंत 2-3 महिने त्यांची त्या एरियामध्ये ओळख होत नाही तोपर्यंत आपण त्याला सहाय्य करायचे आणि त्याचे प्रोडक्ट घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होईल, इतर लोकांना त्याच्या दुकानात गर्दी पण झालेली असेल ती दिसेल, की प्रोडक्ट संपतायत ते दिसेल आणि ऑब्झर्वेशननी इतर माणसं पण त्यांच्या दुकानात येऊ शकतात. त्यामुळे काय होईल, त्याचा व्यवसाय वाढेल मित्रांनो. जनरली काय होतं, आपण नवीन व्यवसाय काढला की 1-2 दिवस त्याच्या टचमध्ये असतो. पहिल्यांदा बुके घेऊन जातो, नंतर दुसऱ्या दिवशी काय रे कसा झाला पहिला दिवस हे सगळं म्हणतो, म्हणजे तेवढीच एन्क्वायरी करतो. नंतर मग काहीच नाही, 2-3 महिन्यांनी तो डिप्रेस झालेला असतो आणि मग काय व्यवसाय नाही, काही नाही असं त्याचं असतं. पण त्याला उभारी देणं ना मित्रांनो आपलं काम आहे. उद्घाटनाच्या दिवशी फक्त तुम्ही बुके घेऊन जाण्यापेक्षा जर काही त्याला पैसे दिले किंवा त्याचं प्रोडक्ट विकत घेतलं तर त्याला त्या व्यवसायात टिकून राहण्यासाठी मदत होईल. फक्त जाऊन हाय हॅलो करणं हे न करता त्याचा त्या वेळेला थोडंसं त्याला साथ देणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी करा मित्रांनो सगळ्यांनी आणि तुमच्या कामात सातत्य ठेवा आणि त्या सातत्यानेच तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि जर कोणी आपल्याला रेफरन्स दिला ना मित्रांनो, तर त्याला तुम्ही असं करा की पहिल्यांदा रेफरन्स दिला आणि आपण गेलो त्यांच्याकडे आणि जर त्यांनी काही प्रोडक्ट सर्विस नाही घेतली तर तुम्ही असं म्हणू नका त्यांनी काहीच नाही घेतलं. त्याच्याकडे आपण गेलो हे तुम्ही सांगा त्याला, तुम्ही दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. त्या क्लायंटकडे मी गेलो आणि मी सांगितलं आणि प्रोडक्ट सांगितलेलं आहे, म्हणजे तुमचं काम तुम्ही केलं. त्याच्या पुढे जे काय असेल त्याप्रमाणे, म्हणजे घेतला असेल प्रोडक्ट, घेतला असेल नसेल तरी त्याला सांगायचं की आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रोडक्टविषयी मी माहिती घेतली आणि नंतर तुम्हाला कळवतो. तर त्याप्रमाणे लगेच त्याला तुमचा फीडबॅक पण द्यायचा आहे की थँक्यू, तुम्ही मला असं कस्टमर दिलं. अशाच प्रकारचे भरपूर कस्टमर तुम्ही देत जा. मी सर्वांकडे जाऊन माझं प्रोडक्ट सांगण्याची प्रॅक्टिस करेन. डॉक्टर पण मोठे अजूनही प्रॅक्टिस करत आहेत, बरोबर आहे. मग आपण आपल्या व्यवसायामध्ये प्रॅक्टिस केलं तर काय हरकत आहे, करत राहा मित्रांनो. प्रॅक्टिस जर तुम्ही केली बरोबर तर तुमचा व्यवसाय जो आहे तो वाढेल. तर ह्या 7 गोष्टी नेहमी तुमच्या लक्षात ठेवा. एकतर ॲप्रोच, दुसरं म्हणजे बी ऑन टाईम, त्याच्यानंतर डेलिगेट युअर वर्क. जास्त इम्पॉर्टंट कामं असतील ते तुम्ही करा. कमी महत्त्वाची कामं असतील पण अर्जंट नसतील तर ती तुमच्या असिस्टंटला करायला सांगा. ॲप्रिशिएट करा, रेफरन्स घ्या, रिस्पॉन्ड करा क्लायंटला. त्याचा माइंडसेट चेक करून त्याच्याबरोबर बोलत राहा आणि कंटिन्युअसली लोकांना भेटत राहा. चांगल्या व्यवसायासाठी कंटिन्युअसली लोकांना भेटत राहणं, सतत वेगवेगळ्या मनस्थितीच्या लोकांना भेटत राहणं हाच आपल्या ज्या बिझनेस ग्रोथसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. तर ह्या होत्या 7 टिप्स फॉर युअर बिझनेस ग्रोथ. छान करा आणि छान व्यवसाय करून मला कळवा की ह्या टिप्स तुम्हाला किती उपयोगी आहेत. या प्रॅक्टिकल टिप्स आहेत आणि मी नेहमी वापरते, त्यामुळे मी तुम्हाला दिलेले आहेत. थँक्यू वन्स अगेन. चित्रा राऊत,
स्वानंद इन्व्हेस्टा, शेअरिंग हॅपीनेस. तुम्हालासुद्धा व्यावसायिक प्रगतीसाठी काही फंडे अजून जाणून घ्यायचं असेल तर माझ्याशी बोलू शकता. एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते आहे. ती फ्री असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही फायनान्शियल तुमच्या गोल संदर्भात मला विचारू शकता आणि तुमचा गोल ज्याप्रमाणे असेल, शॉर्ट टर्म असेल, मिड टर्म असेल, लाँग टर्म असेल, त्याप्रमाणे तुमच्या बजेटनुसार योग्य ते सेविंग कुठल्या वेळेला आणि किती करायला हवं याचं व्यवस्थित मार्गदर्शन मी तुम्हाला तिथे करू शकेन. सो नक्की कॉन्टॅक्ट करा. केअरिंग चित्रा, स्वानंद इन्व्हेस्टा.